नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या पैसा आणि वित्तीय रचना या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण रिझर्व्ह बँक या भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात या बँकेची स्थापना, या बँकेच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी, त्यानंतर या बँकेचं राष्ट्रीयकरण, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेची संघटन रचना आणि रिझर्व्ह बँकेची कार्ये या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. पाठीमागच्या लेक्चरला आपण रिझर्व्ह बँकेची 3 ते 4 कार्य विचारात घेतलेली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं चलन पुरवठा, त्यानंतर बँकांच्यावर सरकारची बँकांची बँक आणि अंतिम कर्जदाता या संदर्भात चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण रिझर्व्ह बँकेची जी अजून कार्य आहेत त्या कार्यांचा विचार या लेक्चरला करणार आहोत. तर त्यामध्ये रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि या बँकेला संपूर्णच देशाच्या बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासाचा सुद्धा विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीनं या मध्यवर्ती बँकेला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात आणि त्यामध्ये पुढचं कार्य आहे ते आहे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण. आपल्याला माहीत आहे की देशाच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांचं फार मोठं वर्चस्व आहे. एकूणच बघितलं तर सरकारी व्यापारी बँका आणि खाजगी व्यापारी बँका देशाच्या एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये जवळजवळ 90 ते 95% हिस्सा त्यांचा आहे आणि त्यामुळं या बँका आपल्या दैनंदिन व्यवहारातून पतपैशाची निर्मिती करतात. अर्थात देशाची जशी प्रगती होत जाते तसं पतपैशाच्या प्रमाणात वाढ होत जाते. व्यापारी बँकांनी निर्माण केलेला हा पतपैसा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात असेल तर फारसा प्रश्न निर्माण होत नाही, परंतु जर तो गरजेपेक्षा जास्त झाला किंवा गरजेपेक्षा कमी निर्माण झाला तरी त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या या पतनिर्मितीवर त्या ठिकाणी नियंत्रण करते, हस्तक्षेप करते आणि व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण आणते. आता हे नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँक विविध साधनांचा वापर करते. त्याला पतनियंत्रणाची साधनं असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बँक दर धोरण आहे, खुल्या बाजारातील व्यवहार आहेत, रोख राखीव निधीत बदल आहे, तसेच इतर निवडक पतसाधनांचा वापर रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून या पतनिर्मितीच्या कार्यावर अंकुश ठेवण्यासाठी केला जातो. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते आहे विदेशी विनिमयाचं नियंत्रण. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जे परकीय चलन आहे या परकीय चलनाचं विनिमय हे जे दर आहेत या दराचं नियंत्रण हे रिझर्व्ह बँक करत असते. साधारणपणे विदेशी विनिमयाचं नियंत्रण रिझर्व्ह बँक 2 प्रकारे करते. एक विनिमय दर स्थिर ठेवणं आणि दुसरं विनिमय व्यवस्थापन. तर यामध्ये विनिमय दर स्थिर ठेवण्यामध्ये देशाची मध्यवर्ती बँक या नात्यानं रिझर्व्ह बँकेला आपल्या जे चलन आहे ज्याला रुपया आपण म्हणतो तर या चलनाचा इतर देशाशी असणारा विनिमयाचा दर त्या ठिकाणी स्थिर ठेवण्याच्या दृष्टीनं सतत जागरूक राहावं लागतं. कारण या दरामध्ये थोडा जरी कमी जास्तपणा आला तरी त्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रचंड परिणाम होत असतात आणि त्या दृष्टीनं विदेशी चलनाला असणारी मागणी आणि पुरवठा याच्यावर कडक नियंत्रण ठेवून तसंच निश्चित दरानं विदेशी चलनाची खरेदी करून हा विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केला जातो. भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सभासदत्व 1947ला स्वीकारल्यानंतर भारतीय चलनाचा पाऊंडशी असणारा कायदेशीर संबंध संपलेला आहे आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं रुपया आणि पाऊंड याचा दर आहे तो बदलता ठेवलेला आहे. रिझर्व्ह बँकेला आंतरराष्ट्रीय नाणे बाजारातील परिस्थितीचा सतत आढावा घ्यावा लागतो आणि तेहून पाऊंड आणि रुपयाचा खरेदी विक्री दर वेळोवेळी जाहीर करावा लागतो. तर या माध्यमातून विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करून
रिझर्व्ह बँक विदेशी विनिमयाचं नियंत्रण करते. आणि दुसरं आहे ते म्हणजे विनिमय व्यवस्थापन. देशातील विनिमय व्यवस्थापनाचं कार्य विदेशी चलन पुरवठा कायदा, ज्याला फेमा असं म्हटलेलं आहे, विदेशी चलन व्यवस्थापन कायदा, फॉरेन एक्सचेंज मॉनिटरी ॲक्ट. तर या फेमाच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक करते आणि या अनुषंगानं आवश्यक असलेले सर्व अधिकार हे रिझर्व्ह बँक कायद्यानं रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा विदेशी विनिमयाचं नियंत्रण रिझर्व्ह बँक करत असते. त्यानंतर रिझर्व्ह बँक आणि आर्थिक विकास. देशाची रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक असली आणि बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँकेचं असलं तरीसुद्धा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये रिझर्व्ह बँकेला देशाच्या आर्थिक विकासात सहभागी व्हावं लागतं आणि त्यामुळं इतर बँकांच्या, मध्यवर्ती बँकांच्या तुलनेत भारतातल्या रिझर्व्ह बँकेचं कार्य हे वेगळं आपल्याला या संदर्भात असलेलं दिसून येतं आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेला देशाच्या आर्थिक स्थैर्य, आर्थिक विकास यासाठी शेती, उद्योग आणि व्यापार यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत ही रिझर्व्ह बँक करत असते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक आणि कृषी पतपुरवठा हा सुद्धा एक महत्त्वाचं कार्य रिझर्व्ह बँकेचं आहे की भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं शेती क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पादन वाढवल्याशिवाय देशाचा आर्थिक विकास शक्य नाही आणि त्यामुळं देशातील या कृषी क्षेत्रातील उत्पादनात योग्य ती वाढ होण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात, योग्य दरानं पतपुरवठा होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँक शेतीला पतपुरवठा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र खातं निर्माण केलेलं होतं आणि या खात्यामार्फत 2 कार्य केली जात होती. एक म्हणजे कृषी पतपुरवठ्याचा अभ्यास करणं आणि राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना सल्ला देणं व मार्गदर्शन करणं आणि दुसरं कार्य केलं जात होतं ते म्हणजे कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत त्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधणं. रिझर्व्ह बँकेनं 1951ला जी गोरवाला समितीनं शिफारशी 1954ला दिलेल्या होत्या त्या शिफारशीनुसार भारतातल्या शेती क्षेत्राला मदत करण्यासाठी 2 निधी स्वतंत्रपणे निर्माण केलेले होते. एकाचं नाव होतं राष्ट्रीय शेती कर्ज दीर्घकालीन निधी आणि राष्ट्रीय शेती कर्ज स्थायीकरण निधी असे 2 निधी तयार केलेले होते. आता नाबार्डच्या स्थापनेनंतर हे दोन्ही निधी रिझर्व्ह बँकेनं नाबार्डकडे हस्तांतरित केलेले आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीची कर्ज ही दिली जातात. त्यानंतर देशामधल्या औद्योगिक पतपुरवठा हा सुद्धा या सहकारी रिझर्व्ह बँकेच्या कार्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला सांगता येईल की औद्योगिक क्षेत्राला सुद्धा रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केलेला आहे. त्यामध्ये देशाच्या आर्थिक विकासामध्ये औद्योगिक क्षेत्राचं महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही आणि जलद औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवठ्याची गरज असते आणि रिझर्व्ह बँकेनं औद्योगिक विकासासाठी लागणारं हे दीर्घ मुदतीचं भांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी देशामध्ये औद्योगिक क्षेत्राला दीर्घ मुदतीचा पतपुरवठा व्हावा याच्यासाठी अनेक प्रयत्न रिझर्व्ह बँकेनं केलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः औद्योगिक पतपुरवठा विभागाची स्वतंत्र अशी निर्मिती केलेली आहे रिझर्व्ह बँकेनं आपल्या कामकाजामध्ये. त्यानंतर दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करण्यासाठी विविध वित्तीय संस्था स्थापन करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. तसंच लघु उद्योजकांच्यासाठी पतपुरवठ्यासाठी विविध योजना रिझर्व्ह बँकेनं केलेल्या आहेत. त्याचबरोबर अग्रक्रम क्षेत्राला मदत हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे की देशाच्या मागास भागातील विविध क्षेत्रांचा विकास व्हावा
किंवा देशाच्या आर्थिक क्षेत्रामधले जे मागास क्षेत्र आहेत, भाग आहेत, त्यांचा विकास व्हावा यासाठी या क्षेत्रांना अग्रक्रम क्षेत्राची संकल्पना दिलेली आहे. आणि या अग्रक्रम क्षेत्राला जास्तीत जास्त व्यापारी बँकांनी पतपुरवठा करावा याच्यासाठी रिझर्व्ह बँकेनं फार मोठं काम केलेलं आहे. देशातील शेती असेल, लघुउद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, निर्यात व्यवसाय असेल, वाहतूक व्यवसाय असेल, स्वयंरोजगार असेल, या क्षेत्राला अग्रक्रम क्षेत्राच्या माध्यमातून पतपुरवठा केला जातो. आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक सढळ पतपुरवठ्यासाठी मार्गदर्शक तत्त्व RBIनं वेळोवेळी मांडलेली आहेत. आणि त्याचबरोबर RBIनं याच्याकडं मोठ्या प्रमाणात लक्षही दिलेलं आहे की व्यापारी बँकांनी या अग्रक्रम क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करावा. आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेमार्फत या अग्रक्रम क्षेत्राला होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सातत्यानं आपल्याला वाढ होत असलेली दिसून येते. त्यानंतर पुढचं रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे ते म्हणजे प्रतिष्ठेबाबतची माहिती पुरवणं. की व्यापारी बँका या रिझर्व्ह बँकेकडं देशातल्या वेगवेगळ्या बँकांच्या संदर्भामध्ये किंवा बँकांच्या खातेदाराच्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिष्ठेची माहिती मागवत असतात. तर रिझर्व्ह बँक ही देशातील वेगवेगळ्या बँकांची प्रतिष्ठेबाबतची माहिती त्या ठिकाणी गोळा करते. आणि अशी गोळा केलेली माहिती रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून ही देशातल्या बँकांना पुरवली जाते. त्यानुसार रिझर्व्ह बँका देशातल्या आंतरबँकिंग व्यवहार करत असताना किंवा त्या दुसऱ्या बँकांच्या कस्टमरशी व्यवहार करत असताना त्या ठिकाणी या प्रतिष्ठेबाबतच्या माहितीचा वापर करतात आणि आपलं कर्ज निर्णय त्या ठिकाणी ते ठरवत असतात. त्यानंतर रिझर्व्ह बँक आणि हुंडी बाजार योजना हे सुद्धा एक रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येतं. की रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून हुंडी बाजार योजना देशामध्ये विकसित केलेली आहे. जसे वेगवेगळे बाजार आर्थिक व्यवस्थेमध्ये निर्माण केलेले आहेत, तसंच नाणे बाजारामध्ये ज्या हुंड्या तयार होतात, विशेषतः व्यापारी क्षेत्रामध्ये उधारीच्या व्यवहारातून अशा हुंड्या 90 दिवसाच्या आणि सरकारच्या हुंड्या 180 दिवस, विदेशी व्यापारातल्या विशेषतः 180 दिवसाच्या हुंड्या यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल अर्थव्यवस्थेमध्ये होत असते. आणि या हुंड्यांच्यासाठी स्वतंत्र अशी बाजार योजना रिझर्व्ह बँकेनं कार्यान्वित केलेली आहे, विकसित केलेली आहे. आणि ही विकसित करण्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं फार मोठं योगदान आपल्याला दिसतं. अर्थात असा हुंडी बाजार विकसित होणं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीचं लक्षण मानलं जातं. आणि भारतामध्ये रिझर्व्ह बँकेनं या हुंडी बाजार योजनेद्वारे हुंडी बाजार विकसित करण्याचा प्रयत्न केलेला असून हा हुंडी बाजार देशाच्या आधुनिक बँक व्यवसायाचं एक प्रतीक बनतं. असा हुंडी बाजार विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर निरसन केंद्राची सोय हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचं एक महत्त्वाचं कार्य आहे. की देशातील व्यापारी बँकांनी आपापसातील जी देणी आहेत ती देणी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेला मोठ्या प्रमाणात देशाच्या वेगवेगळ्या शहरामध्ये वटणावळ केंद्र ही सुरू करावी लागतात. की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक बँक या वटणावळ केंद्राकडे जाऊन आपापल्या बँकांचे देण्या घेण्याचे व्यवहार आपापसातील त्या ठिकाणी पूर्ण करतात. आणि त्या माध्यमातून हे देण्या घेण्याचे व्यवहार आहेत ते जलद पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असतो. आणि त्या दृष्टीनं देशाच्या या अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँकेनं देशातल्या मोठमोठ्या शहरामध्ये अशी निरसन केंद्र निर्माण केलेली आहेत. की ज्या निरसन केंद्राच्या माध्यमातून बँका आपापसातील देण्या घेण्याचे जे व्यवहार आहेत ते त्या निरसन केंद्राच्या माध्यमातून मिटवतात. आणि ज्या ठिकाणी RBIची शाखा नाही त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ही या निरसन केंद्राचं काम करते. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे पैशाचं हस्तांतरण आहे त्या हस्तांतरणामध्ये मोठा वेग आपल्याला कमीत कमी काळात असे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात. आणि हे कार्य RBIच्या माध्यमातून
आता तर चेक ट्रंकेशन प्रणाली निर्माण केलेली आहे की ज्या माध्यमातून रिझर्व्ह बँक पूर्वी पैसे चेकच्या माध्यमातून दिले असतील, DDच्या माध्यमातून दिले असतील तर ते खात्यावर जमा व्हायला 8-8, 10-10 दिवसाचा वेळ लागायचा. पण आता मात्र या चेक ट्रंकेशन सिस्टीममुळं त्या ठिकाणी चेकच्या माध्यमातून जे व्यवहार होतात ते एका दिवसात त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि ग्राहकाच्या खात्यावर पैसे जमा होतात. तर अशा या अत्याधुनिक निरसन केंद्रांची व्यवस्था रिझर्व्ह बँकेनं आता केलेली आहे आणि त्यातून देशाच्या बँक व्यवसायामध्ये बँकांना ज्या वेगवेगळ्या बँकांच्यामधली देणी आहेत ती पूर्ण करता येतात. त्यानंतर प्रशिक्षण कार्य हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचं एक महत्त्वाचं कार्य आहे की देशात व्यापारी बँकांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असताना देशात या व्यापारी बँकांच्या जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त शाखा आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे सहकारी बँका आहेत, त्यानंतर आपल्याकडे जिल्हा मध्यवर्ती पतपुरवठा रचनेतल्या बँका आहेत, त्यानंतर ग्रामीण विकास बँका आहेत आणि या सर्व बँकांचं कामकाज जर व्यवस्थितपणे चालायचं असेल तर त्या बँकांना प्रशिक्षित अशा कर्मचारी वर्गाची फार मोठी गरज असते. तर रिझर्व्ह बँकेनं बँकांची ही गरज लक्षात घेऊन मुंबईमध्ये बँकर्स ट्रेनिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुण्यात कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग आणि चेन्नईमध्ये बँकर्स स्टाफ कॉलेज अशा पद्धतीनं ह्या बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना प्रशिक्षण देणारे ही महाविद्यालये उघडलेली आहेत. त्याचबरोबर या संस्थातून देशातल्या सहकारी क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बँकिंग कर्मचाऱ्यांनासुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. तसंच आता अनेक बँकांना स्वतःची प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यासाठी सुद्धा रिझर्व्ह बँकेनं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सहकार क्षेत्रातील बँकिंग कर्मचाऱ्यांनासुद्धा या वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक प्रशिक्षण देण्याचं काम करते. त्यानंतर संकलन, संशोधन व प्रकाशन हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचं एक मोठं काम आहे की रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून देशातल्या चलनविषयक धोरणाच्या संदर्भात त्या ठिकाणी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. त्यामध्ये विशेषतः असं धोरणामध्ये व्याजदर हा एक महत्त्वाचा घटक असतो आणि त्या आवश्यकतेनुसार व्याजदराचे बदल करावा लागतो. देशामध्ये अशी चलनविषयक धोरण ठरवणे आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल करणे यासाठी विविध सांख्यिकीय माहिती गोळा करावी लागते. त्या माहितीचं शास्त्रोक्त पद्धतीनं विश्लेषण करावं लागतं आणि ती माहिती संबंधित लोकांच्यासाठी, विभागांच्यासाठी प्रकाशित करावी लागते. त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेनं स्वतंत्र आपले 2 विभाग निर्माण केलेले आहेत. एकाला सांख्यिकी विभाग असं म्हटलेलं आहे तर दुसऱ्याला अर्थशास्त्र विभाग असं म्हटलेलं आहे आणि या 2 विभागामार्फत रिझर्व्ह बँक सातत्यानं या आकडेवारीच्या विषयक माहिती गोळा करत असते आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन आणि रिपोर्ट ऑफ करन्सी अँड फायनान्स या 2 प्रकाशनाच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध करून दिली जाते. तर या पद्धतीनं रिझर्व्ह बँक ही देशामध्ये त्या ठिकाणी बँक म्हणून काम करत असते आणि त्यातून या वेगवेगळ्या प्रकारची कार्य ही रिझर्व्ह बँकेला करावी लागतात आणि ही कार्य करत असताना एकीकडं देशाची मध्यवर्ती बँक म्हणून बँकिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवायचं काम तर करावंच लागतं, पण त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी देशाच्या आर्थिक विकासामध्ये आणि देशातल्या विविध क्षेत्राच्या विकासामध्ये सुद्धा रिझर्व्ह बँकेला सहभागी व्हावं लागतं आणि त्या दृष्टीनं आपली धोरणं ही रिझर्व्ह बँकेला ठरवावी लागतात. तर या पद्धतीनं हा रिझर्व्ह बँकेच्या कार्याच्या संदर्भात ही वेगवेगळी कार्य रिझर्व्ह बँकेची कार्य म्हणून आपल्याला सांगता येतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.